काम या सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे. यामधलं शेतकऱ्यांची असो की उद्योजकांची लाईन कापली जाऊ नये आणि महत्त्वाचं की जो काही पैसा आहे तो पैसा कसा उभा करता येईल त्याच्यावरची एक चर्चा झाली. निधी वाटपाचाही एक महत्त्वाचा इश्यू आहे की त्याच्यामध्ये समान निधी वाटप करून राज्याचा समान विकास कसा होईल त्यावरची एक चर्चा झाली आणि अशा अनेक विषयावरची चर्चा झाली. महत्त्वाचा विषय की जे काही संजय राऊत साहेबांनी जे काही आरोप केले त्या आरोपाची चौकशी तातडीनं व्हावी आणि गृहमंत्र्यांनी याच्यावर सातत्यानं लक्ष ठेवून त्याला टाईम बॉन्ड ही चौकशी पूर्ण करावी आणि दोषीवर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका आम्ही काँग्रेस पण दादा एकूणच या बैठकीमध्ये काही मंत्रिमंडळात बदल होणार असं काही अपेक्षित वाटते का काही? बघा याला मंत्रिमंडळाच्या बदलाचं हा निर्णय जो आहे याच्यावरची चर्चा इथं नाही. मॅडम सोनियाजी, उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब या मंत्रिमंडळाच्या बदलाबाबतची चर्चा करतील. हायकमांड आहेत ते त्यांच्या पद्धतीचं करेल. पण एकूणच ज्या पद्धतीची काही दिवसांपासून नाराजी होती निधी वाटपासंदर्भात तर याच्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक काही बिलकुल आता सगळे निधी वाटपाची जबाबदारी माननीय मुख्यमंत्री स्वतः घेतील अशा पद्धतीने त्यांनी पाहिजे. फक्त काँग्रेसच नाही तर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये एक वाद आहे. आज देखील शिवसेना भवनात एक बैठक पार पडली. पालकमंत्री वेगवेगळी वागणूक देतात आपल्या सत्ताधाऱ्यांना. त्याला स्वतः सगळ्यांना अडचण आहे असं वाटतं. स्वतः माननीय मुख्यमंत्री आता या सगळ्या याच्यावरचा वादावरचा तोडगा ते काढणार आहेत. ते याच्यात ते प्रमुख भूमिका निभवतील. तुम्ही आता म्हणालात की निधी वाटपासंदर्भात मुख्यमंत्री जबाबदारी घेतील याचा अर्थ कुठेतरी अजित पवारांवर तुमची नाराजी होती का आणि ती तशी नाही आखरी कोरोनाचा काळ तो होता. त्या काळामध्ये जी काही परिस्थिती होती ते सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे आता मुख्यमंत्री मोदयांचाही तब्येत आता चांगली झालेली आहे और ते स्वतः आता यामध्ये सगळ्या गोष्टीकडे लक्ष घालते. सर ये हिंदी में जानना चाहेंगे कि आज जो बैठक सीएम के साथ हुई उस बैठक में क्या हुआ? 2 साल ये सरकार को पूरा हुआ उसकी शुभकामना देने के लिए हम लोग माननीय मुख्यमंत्री को मिले. उनकी तबीयत भी ठीक नहीं थी और उनकी तबीयत का भी हालचाल पूछा. अभी वो स्वस्थ हुए जल्दी और स्वस्थ होके वो फिज़िकली काम में आए. ये उनको हमने शुभेच्छा दी. जो सरकार में गए 2 साल में जो भी निधि वाटप हो या जो भी कमेटीज़ हो महामंडल हो ये सब बारे में उसमें चर्चा हुई और तुरंत वो सब रास्ता निकालने का मुख्यमंत्री जी ने आश्वस्त किया. ये कोविड के 2 साल जैसे निकले उसके बाद सीएम की तबीयत खराब थी. उस बीच जिस तरह का निधि वाटप हुआ उसमें काफ़ी नाराज़ी जो है वो कांग्रेस बिल्कुल नाराज़ी थी. लेकिन अभी मुख्यमंत्री जी ने कहा कि हम पूरी जबाबदारी लेते हैं. हम पूरा अभी इसको कंट्रोल करें. नाना भाऊ अजून एक मुद्दा उद्या किरीट सोमय्या आहे अलिबागला त्याच सगळ्या वादग्रस्त घरांची पाहणी करायला जाणार आहे. मागच्या काही दिवसांपासून बघितलं तर प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी ते जातात तिथं लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन तयार होते. तुमचं काँग्रेसचं याबद्दल म्हणणं काय? कारण गोंधळ सगळीकडेच होतोय. किरीट सोमय्याने लावलेले आतापर्यंतचे आरोप एक तरी सत्यता कुठं बाहेर आली काय हा एक प्रश्न आहे. त्यांच्या माध्यमातून भाजप एक राज्यातले कायदा सुव्यवस्था आणि राज्यात सरकार अस्थिर करण्याचा एक प्रयत्न आणि या निमित्तानं महाराष्ट्राचा विकास होऊ नये ही भूमिका घेऊन भाजप त्या पद्धतीचं काम करते आहे. आता ते तिथं जातील. त्यांनी लावलेले आरोप आजही आपण मीडियामध्ये पाहिलेत की तिथं कुठलेही 19 बंगले नाहीत, तिथं कुठल्या इमारती नाहीत. पण त्यांनी आरोप लावला. आता तिथं जातील आणि तिथल्या लोकांनी समजा ठाकरे साहेबांवर जो आरोप लावला ठाकरे परिवारावर जो आरोप लावला आणि तिथल्या लोकांनी चिडून काही त्या ठिकाणी भूमिका घेतली तर ते चुकीचं होईल. आणि म्हणून त्या ठिकाणी पोलीस आपलं हे करेल की कायदा सुव्यवस्था सांभाळणं हे पोलीस विभागाचं काम आहे, पोलीस प्रशासनाचं काम आहे. आणि त्याच्यामुळे या पद्धतीची अस्थिरता खोटे आरोप लावून जे राज्यामध्ये सातत्यानं महाराष्ट्राला आणि राज्याच्या सरकारला बदनाम करण्याचं भाजपचं जे षडयंत्र चालू आहे ते निश्चितपणे हे चुकीचं आहे. आणि भाजपची मानसिकता जी आहे ती आपण पाहिली की पश्चिम बंगालच्या गव्हर्नरनी विधानसभा चालू आहे आणि स्वतः ट्विट करून त्याला संस्थगित करून टाकलं. हे कुठल्या लोकशाहीच्या याच्यामध्ये आहे? एकीकडे लोकशाहीचं उदाहरण देऊन आम्हीच लोकशाहीचे पाईक आहे असं भाजप सांगायचं आणि पश्चिम बंगालमध्ये गव्हर्नरच्या माध्यमातून विधानसभा कशी संस्थगित केली ही कुठल्या लोकशाहीमध्ये तिला समर्थन करता येतं मला त्यांनी सांगावं. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र हे राज्य भ्रष्टाचारांचं राज्य आहे,
आता हे जे काय आता कोण भ्रष्टाचारी आहे ते आता पुढच्या काळात दिसतील. ना तुमच्याकडनं काही मंत्री बदलायचे आहेत का किंवा त्यांच्याऐवजी नव्या मंत्र्यांना संधी द्यायची आहे का या संदर्भात? हे सगळे निर्णय हायकमांड घेणार आणि ते त्यांचा अधिकार आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरची चर्चा इथं कुठंच झालेली नाही. तुम्ही आता म्हणालात की संजय राऊतांनी केलेल्या आरोपाची चौकशी झाली पाहिजे. गृहमंत्री त्या ठिकाणी होते, संजय राऊत हे आलेले होते. सविस्तर काही चर्चा झाली का यावरती? नाही, आता संजय राऊत साहेब आणि किंवा दिलीप वळसे पाटील साहेब तिथं आमच्या मिटिंगमध्ये नव्हते. आम्ही काँग्रेसचेच सगळे लोक होतो. त्याच्यामध्ये चर्चा झाली आणि त्या चर्चेच्या माध्यमातून मुख्यमंत्री मोदयांनी संजय राऊतांनी केलेल्या आरोपाची चौकशी आम्ही करू आणि तातडीनं यांना शासन करू अशा पद्धतीचं आश्वासन दिले. ना, तुम्ही आता काँग्रेसचं त्याला बाहेर याबद्दलचं- भेटलात का? तुम्ही त्यांना आता म्हणजे संजय राऊत तिथे पोहोचले होते जसं नाही, तुमचं माझी म्हणणं आहे? भेट नाही झाली. ना काँग्रेसचं याबद्दल भूमिका काय? समजा ईडी सीबीआय जर वापरलं जात असेल तर राज्यात देखील गृह खातं आहे, ईओडब्ल्यू आहे, बिलकुल. भाजपचे आता- नेते जे टार्गेटवर आहेत, काँग्रेसला देखील वाटतं त्यांना उत्तर दिलं बघा, पाहिजे. आमचं म्हणणं असं आहे की दोषीवर कारवाई झाली पाहिजे, जो कोणी असो. ही भूमिका काँग्रेसची आहे. मी मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारला की जे तिथं 19 बंगले बघायला जात आहे कायदा सुव्यवस्था, तर त्यांनी लावलेले आरोप आतापर्यंत कुठं कोणावर कारवाई झाली, कुठल्या ईडीनी सीबीआयनी कुणावर चौकशी केली आणि चौकशी करून काही भेटलं असं एक माणूस दाखवा ना. अशा पद्धतीनं खोटे आरोप करण्याचं काम भाजप सातत्यानं करतं आणि म्हणून संजय राऊतांनी केलेले आरोप हे तातडीनं गुन्हे अन्वेषण असेल, ईओडब्ल्यू असेल, सगळ्यांकडून तपासून गृहमंत्र्यांनी टाईम बाउंड प्रोग्राम हातात घेऊन जे कोणी आरोपी त्याच्यामध्ये असतील, कोणी ज्यांनी भ्रष्टाचार केला असेल त्यांना सामोरं आणलं पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, ही काँग्रेसची मागणी आहे. दादा, तुम्ही म्हणाल की बदलाचा जो निर्णय तो पक्षश्रेष्ठींचा असेल, पण त्या संदर्भातला जो काही प्रस्ताव की त्या संदर्भातला विचार तुम्ही पक्षश्रेष्ठींकडे मांडला होता का? हे मांडायची गरज नसतं. कोणाला मंत्री ठेवायचं की नाही ठेवायचं हे हायकमांडकडे सगळं रेकॉर्ड असतो. त्याच्यामुळे हायकमांड योग्य वेळेस योग्य निर्णय करतात. ना तुम्हाला इच्छा आहे का मंत्री व्हायची आणि तसा काही सुतोवाच हायकमांडनं केलंय का? मला अजून कुठल्याही हायकमांडने कुठलं सुतोवाच केलेलं नाही आणि मला असं कुठलंही हाईकमांडने मंत्रिपदाचं काही सांगितलेलं नाही. नाना, एक दूसरा एक सवाल है। मालेगांव में जैसे देखा कि उर्दू घर है, वहाँ पर खुशबू खान का नाम दिया गया है। ये वही खुशबू खान है जिन्होंने नारे लगाए थे। तो क्या इस पूरे मामले में कांग्रेस का क्या है कहना? मतलब देखो, आज की स्थिति हिजाब की नहीं, आज जो स्थिति है हिजाब के जगह हिसाब की है। पूरे केंद्र की सरकार को 8 साल हो गए। 8 साल में 23 सार्वजनिक उपक्रम नरेंद्र मोदी जी ने इस देश के बेचे। 2 करोड़ युवाओं को नौकरी देने की बात हुई थी, तो नौकरी तो देने का छोड़ो, उल्टा इस देश को बेरोजगारों का देश बनाया। महंगाई कम करने की बात करी थी तो महंगाई आसमान के पार चली गई। रुपया हमारा डॉलर के मुकाबले में आएगा। अब हम टक्के से, बांग्लादेश के टक्के से भी हमारा रुपया नीचे आ गया। महंगाई, गरीबी, किसान का मामला, ये सब मामले जो आज बढ़ते जा रहे हैं, अब तो हिसाब मांगने का, हिसाब की बात करते समय में अब तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याच्या नंतर जे विविध प्रश्न होते, काँग्रेसची नाराजी होती, ती मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली आणि त्यानंतर ते सगळी माहिती देत होते। आताची या घडीची आणखी एक महत्त्वाची बातमी, महत्त्वाची घडामोड आपल्या हाती येते, ते म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी संजय राऊत हे वर्षा बंगल्यावरती दाखल झाल्याचं आपल्याला आता कळतंय आणि वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांच्या सोबत संजय राऊत यांची ही बैठक सुरू आहे। खरं तर संजय राऊत यांनी याआधी सांगितलं होतं की भाजपच्या नेत्यांच्या विरोधातले जे पुरावे त्यांच्याकडे आहेत त्याची चौकशी करण्यासाठी म्हणून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत आणि ते सगळे पुरावे हे संबंधित यंत्रणांकडे देऊन त्याच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी द्यावेत अशी मागणी ते मुख्यमंत्र्यांना करणार आहेत। दिवसातून दुसऱ्यांदा ही भेट होतीये संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दरम्यान। आणि आताच काही वेळापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या नेत्यांसोबत बैठक घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। दुसऱ्या बाजूला वर्षा निवासस्थानी बैठकांचं हे सत्र सुरूच आहे। आता शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत हे पुन्हा एकदा वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि राज्यातल्या भाजपच्या नेत्यांच्या विरोधात जे त्यांनी गेल्या 2 दिवसापासून वेगवेगळे आरोप केलेले आहेत त्या आरोपांची चौकशी व्हावी, ईओडब्ल्यू
त्याचबरोबर गृह विभाग आणि इतर संस्थांच्या माध्यमातून या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली जाणार आहे आणि त्या दृष्टीनं आज दिवसभरातली ही दुसरी बैठक आहे. आज संजय राऊत यांनी या बैठकांच्या संदर्भात नेमकं काय म्हटलं माध्यमांशी बोलताना आपण जाणून घेऊया. फाईल तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे सोपवले? नाही, ती त्यांच्याकडे आहेच. ती त्याची कोणी चिंता करू नये. कोणी काही बोलत असेल तरी यावेळेला शिवसेना आणि आम्ही सगळे महाविकास आघाडी कागदपत्रांच्या बाबतीमध्ये पक्के आणि ठाम आहोत. शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यातल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी या सुरूच आहेत. किरीट सोमय्या यांनी 19 बंगल्यांच्या संदर्भातला जो आरोप केला त्या आरोपाच्या नंतर तिथं बंगले नाहीत ही बाब समोर आली आणि आता किरीट सोमय्या हे कोर्लई गावामध्ये, रायगड जिल्ह्यातल्या कोर्लई गावामध्ये उद्या प्रत्यक्ष भेट देणार आहेत असं कळतंय. आणि त्या कोर्लईच्या गावामध्ये जे 19 बंगले आहेत त्या असा आरोप त्यांनी केलेला होता. तिथली वस्तुस्थिती आणि त्याच्याबद्दलचे कागदपत्र हे किरीट सोमय्या यांनी माध्यमांच्या समोर मांडले. किरीट सोमय्या यांनी रश्मी ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर अलिबागच्या बंगल्यावरून जे आरोप केले आता त्या ठिकाणी ते प्रत्यक्ष जाणार आहेत. भ्रष्टाचारी लोक निदर्शनं करणार. बापरे, ठाकरेच्या राज्यात काय चाललंय. माफिया सेना त्या राज्यात माफिया लोक प्रदर्शन करणार. भ्रष्टाचाराच्या विरोधात लढताना आम्ही कुठे थांबलो नाही आहोत. रश्मी, उद्धव ठाकरे, संजय राऊत, आम्ही तर 6 महिन्यापूर्वी हात जोडून सांगितलं होतं रश्मी बहिणींचा इश्यूवर आम्ही पुढे जाणार नाही. आता संजय राऊतनी परत त्याचा उल्लेख केला. जोड्याने मारणार किरीट सोमय्याला. मला वाटलं की आता उद्धव ठाकरेंना चर्चा हवी आहेत म्हणून मी सांगितलं बरं मी कोर्लईला जाणार. 19 बंगले तर टॅक्स हे 1 एप्रिल 2009 पासून 31/3/2021 पर्यंत आधी अन्वय नाईक आणि नंतर रश्मी ठाकरे भरत आहेत. तर हा बंगले कुठे आहे? रायगड जिल्ह्यातल्या कोर्लई गावातले ते 19 बंगले कुठे आहेत असा सवाल किरीट सोमय्या उपस्थित करतायत. आणि ही तीच जागा आहे जिथं न्यूज 18 लोकमत पोहोचलं आणि तिथली वस्तुस्थिती महाराष्ट्राच्या समोर आणली. तिथं बंगले नाहीत, तिथं जागा निश्चितपणे आहे हे समोर आलं. दरम्यान कोर्लई गावच्या सरपंचांनी मात्र किरीट सोमय्या यांनी केलेले सगळे आरोप फेटाळून लावले. त्यांनी कुठलंही पत्र आपल्याकडे दिलेलं नाही. पण पहिली गोष्ट म्हणजे ते पत्र कशासाठी देतील? काय त्याने चुकीचं केलेली आहे का? माफीनामा कशासाठी ते देतील? त्याने कुठलीही चूक केलेली नाही. जमीन घेणं का चूक आहे का? मला सांगा, जर चूक केलेली असेल तर ते माफीनामा देतील ना. पण चूक केलेली नाही. काय ग्रामपंचायतीने त्यांनी जागा घेतलेली, आम्ही त्यांच्या घरी नावावर केलेली आहेत. त्यांना माफीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. खोटं बोलतात ते. दिशाभूल करण्यासाठी, फक्त चॅनलला भंपगिरी करण्यासाठी ते फक्त चॅनलला येतात. ड्रामाबाजी करण्यासाठी ते चॅनलवर येतात. किरीट सोमय्यांचे आरोप त्यांनी फेटाळून लावले. तर दुसऱ्या बाजूला किरीट सोमय्यांनी आणखीन एक आरोप केला संजय राऊत यांच्यावरती की त्यांनी अलिबाग मधली जी जमीन घेतली ती देवस्थानची जमीन आहे असा आरोप करण्यात आला. पण आता त्या जमीन मालकाने मात्र हे आरोप फेटाळून लावलेले आहेत. अतिशय कायदेशीर दृष्ट्या पूर्ण व्यवहार करून, पारदर्शक व्यवहार करून ही जमीन दिल्याचं आता समोर येत आहे आणि मालकानं या संदर्भातली आपली भूमिका मांडली आहे. संजय राऊत यांचा अलिबागच्या जमिनीचा व्यवहार पारदर्शक असून व्यवहार करताना आमच्यावर कुठलाही दबाव नसल्याचं जमिनीच्या मूळ मालकांनी स्पष्ट केलंय. घरगुती संबंध देखील चांगले असल्यानं व्यवहार झाल्याचं जमिनीचे मालक चंद्रकांत भिडेंनी म्हटलंय. भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना नेते संजय राऊत हे एकमेकांविरोधात पत्रकार परिषद घेऊन
आरोप प्रत्यारोप ही मालिका आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्येच किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांवरती केलेला अलिबाग येथील जमिनीचा जो आरोप आहे त्याचाच आपण पाहता आपल्यासोबत त्या जमिनीचे मूळ मालक जे मुख्य मालक होते चंद्रकांत भिडे हे आपल्यासोबत आहे. नक्की काय प्रकरण आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. सर, सर्वप्रथम आपलं न्यूज 18मध्ये स्वागत आहे. काय सांगाल, हा जो आरोप केलेला आहे किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांवरती जमिनीबाबत, तुम्ही सांगा की कधी ही जमीन संजय राऊतांनी तुमच्याकडून घेतली आणि कशा प्रकारचा व्यवहार हा झालेला होता? संजय राऊतांनी ही जमीन माझ्याकडनं सुमारे 25 वर्षापूर्वी घेतली आणि आमची ही वडलोपार्जित जमीन आहे. मी मूळचा किहीम म्हणून गाव आहे तिथला रहिवाशी आहे आणि संजय राऊत हे तुमच्या अगरसुऱ्यातले आहेत आणि अगरसुऱ्यात आमची शेतीची जमीन होती. ती संजय राऊतांची आई आणि माझी आई तिकडे नेहमी जायच्या अगरसुऱ्यात आणि त्या एकमेकांना ओळखायच्या. फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या महा-IT घोटाळ्यामध्ये अमोल काळेचं नाव असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला. त्यानंतर अमोल काळे नेमका कुठे आहे, तो परदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला. आता अखेर अमोल काळे हे समोर आलेत. अमोल काळेनं एक पत्र न्यूज 18 लोकमतकडे दिलंय आणि या पत्राच्या माध्यमातून आपल्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावलेले आहेत. आपण परदेशात जाण्याचा प्रश्नच येत नाही. आपल्यावर जे आरोप लावलेले आहेत ते अतिशय खोटे आहेत, त्याच्यात कुठलंही तथ्य नाही आहे असं त्यांनी म्हटलंय. महाराष्ट्र सरकारचं कुठलंही कंत्राट आपण घेतलेलं नाही आहे. मी एक खाजगी व्यावसायिक आहे, मुंबई क्रिकेट असोसिएशनचा उपाध्यक्ष असल्याचंही त्यांनी म्हटलंय. माझ्याबद्दल केलेली सर्व वक्तव्य दिशाभूल करणारी असून बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सुद्धा अमोल काळेने दिलाय. तर संजय राऊत यांनी काय दावा केलेला होता, काय आरोप केला, त्याला कसं उत्तर देण्यात आलं जाणून घेऊयात. इतका मोठा घोटाळा आहे. ह्या लोकांना विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांच्याप्रमाणे महा-IT घोटाळ्यातले जे प्रमुख लोक आहेत मागच्या सरकारमधले, त्यांना पळून गेल्या काही दिवसापासून लावलं गेल्याची माझीही माहिती आहे. आता केंद्र सरकारकडे आम्ही विचारू, हे अमोल काळे, ढवंगाळे व इतर अँड अदर्स हे कुठे आहेत? 25,000 कोटीचा घोटाळा आहे, त्याचं मनी लॉन्ड्रिंग झालेलं आहे. फडणवीस सरकारच्या काळातल्या विविध घोटाळ्यांच्या बद्दल आता चौकशी करण्याची मागणी राज्य सरकारकडून आणि या आपण बघतोय की संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलेल्याच्या नंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भात आपली भूमिका मांडताना मला कोण अमोल काळे माहीत नाही, पण गेल्या 27 महिन्यांपासून राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे, ते इतके दिवस झोपा काढत होते का, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारलाय. आपला राग हा पवार ठाकरेंवर नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. मला कोण अमोल काळे, त्याच्यावर काय आरोप झाले, त्याने काय स्पष्टीकरण दिलं, मला काहीच माहिती. 30 महिने यांचं सरकार आहे, तर 27 महिने काही झोपा काढत होते. एक राज्य सरकार 12 कोटीवाला हातात असणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. सगळं राज्य सरकार जे आहे ते ह्यांच्या तालावर नसतं. हां, संजय राऊत सर्वा ते दावा करतात की बाबा हे सरकार बनण्यामध्ये माझी भूमिका आहे. तर त्यांनी त्या सरकार 12 कोटीचं सरकार जे आहे ना, 12 कोटी जनतेचं, त्या सरकारकडे कंप्लेंट करावी, त्या सरकारने चौकशी नेमावी, सरकारने काय वॉरंट काढावं, काय काय जे काही पद्धती असेल, कारण बाकीचे काही झोपलेले नाहीत त्यामुळे ते कोर्टात जातील. आणि त्यामुळे माझं म्हणणं अतिशय लॉजिकल आहे की 27 महिने ह्या गोष्टी तुम्हाला माहिती नव्हत्या का? विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात काँग्रेसनं आंदोलन केलं. त्यानंतर आता आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये फडणवीसांना पत्र लिहिणार आहे काँग्रेस आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आणि त्याचा निषेध सुद्धा व्यक्त केला जाणार असल्याचं समोर येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या संदर्भातली भूमिका स्पष्ट केलेली आहे की फडणवीसांच्या घरी पत्र पाठवले जातील. काँग्रेस उद्यापासून शिवजयंतीपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या घरी हे पत्र पाठवणार असून कार्यकर्त्यांच्या हस्ते ही पत्र पाठवणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. भाजपनं गुंडगिरी केल्याचा आरोप नाना पटोलेंनी केलाय.
बहिरी आणि गुंगी भाजपची व्यवस्था जी आहे त्यांच्यापर्यंत हा वाद जात नाही, म्हणून आता उद्यापासून तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवसापर्यंत आम्ही विरोधी पक्ष नेत्यांच्या घरी, देवेंद्र फडणवीसांच्या घरी आम्ही या पद्धतीचे पत्र असंख्य कार्यकर्त्यांच्या हाताने त्यांच्या घरी पाठवणार आहोत. भाजपने केलेल्या पापाचं डिफेन्स करण्याचा कृत्य जे परवा विरोधी पक्ष नेत्याच्या घरी जे आंदोलन आम्ही जाहीर केलं होतं त्याच्यामध्ये पाहिलं आपण की रस्त्यावर भाजपने आपले काही लोकांना पैसे देऊन तिथं रस्त्यावर उतरवलं, गुंडाइझम मुंबई शहरामध्ये केलं, पोलिसांना चावा घेतला. आम्ही लोकतांत्रिक पद्धतीनं आम्ही त्या आंदोलन करत होतो. तर या पद्धतीच्या कृत्याला आम्ही समर्थन करत नाही आणि आम्ही त्या पद्धतीचं आंदोलन करायची आमची भूमिका नाही. राज्याला आणि राज्याच्या सरकारला बदनाम करण्याचं जे षडयंत्र त्यांनी रचलं त्याचं निश्चितपणे राज्याची बदनामी मोठ्या प्रमाणात झाली. महाराष्ट्र हे भ्रष्टाचारी राज्य आहे अशा पद्धतीचा याचा गवगवा मग सुशासनिक राजपूतच्या घटनेपासूनच आपण हे सगळ्या बी जे पीने निर्माण केलेलं हे चक्र जे आहे ते आपल्याला निदर्शनास येतं. आणि भाजप हे दुधाने धुतल्यासारखं आहे, बिलकुल भ्रष्टाचारीच नाही आहे अशा पद्धतीची भूमिका त्यांची होती. दरम्यान काँग्रेसनं कसलंही आंदोलन करावं, आम्हाला त्याचा फरक पडत नाही असं वक्तव्य भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केलं. पटोलेंना म्हणावं की तुम्ही कितीही पत्र पाठवा, या देशाचे पहिले प्रधानमंत्री असतील नरेंद्र मोदीजी, की ज्यांनी काशी विश्वनाथच्या कॉरिडॉरच्या कार्यक्रमात हे जाहीरपणे म्हटलं की जेव्हा जेव्हा औरंगजेब जन्माला या देशात येतो तेव्हा त्याला उत्तर द्यायला छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतात. आणि त्यामुळे नाना पटोलेंना म्हणावं असल्या खोट्या गोष्टींनी लोक फसणार नाहीत. क्रमांक 1. आणि काँग्रेस कधीपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी बोलायला लागली? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना पंडित नेहरूंनी वाट चुकलेला देशभक्त म्हटलं होतं त्या काँग्रेसने हे बोलावं? हा तर मोठा जोक आहे. आणि त्याच्यामुळे नाना पटोलेंना म्हणावं आधी जरा काँग्रेसचा इतिहास नीट समजून घ्या आणि मग नरेंद्र मोदींवर टीका करायला. याच सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.